150 कोटींच्या बिटकॉइन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना जामीन मंजूर। मुंबईमधील विशेष न्यायालयाचा हा निर्णय। राहुल गांधी उद्या भिवंडी कोर्टात हजर राहणार। सावरकर प्रकरणी भिवंडी कोर्टात उद्या सुनावणी। सकाळी मुंबई विमानतळावर भाजप आंदोलनही करणार। आणि आता काही महत्त्वाच्या बातम्या। जळगावच्या सराफा बाजारात सोना आणि चांदीच्या दरात वाढ। सोन्याच्या दरात 2000 रुपये, चांदीच्या दरात 7000 रुपयांची वाढ। सोन्याचा दर जीएसटीसह 1,59,135 रुपये, चांदीचे दर जीएसटीसह 2,57,500 रुपये। गोकुळ दूध संघाकडून म्हैस दूध दरवाढ लागू। खरेदी दरामध्ये 1 आणि विक्री दरामध्ये 2 रुपयांची वाढ। गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचा हा निर्णय। कोल्हापुरातील दुग्ध व्यवसायावर याचा झाला परिणाम। एसटी महामंडळ 8,300 नवीन बस ताफ्यामध्ये समाविष्ट करण्याच्या तयारीत। 20 ते 25,000 बस खरेदीला राज्य सरकारची तत्वतः मान्यता। आयआरसीटीसी कडून 3 कोटी बनावट ऑनलाईन खाते बंद। ऑनलाईन तिकीट आरक्षण सुविधेत पारदर्शकता आणण्यासाठी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित। सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलची 5G सेवा पुढील 6 महिन्यांमध्ये सुरू होणार। बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांची माहिती। दिल्लीतून 5G सेवेची चाचणी आणि सुरुवात केली जाईल। जालन्याच्या वडीगोद्रीजवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चालत्या कारला आग। कारमधील प्रवाशांनी सावधानता राखत बाहेर उडी घेतली। मोठा अनर्थ टळला। घटनेत कोणतीच जीवितहानी नाही। परभणीच्या सहजपूर जवळ या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार। तत्पूर्वी महामार्गाला विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। शेतकरी संघटनेचे किशोर ढगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मोजणीला विरोध होण्याची दाट शक्यता। महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून SIR प्रक्रिया राबवली जाणार। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगानं पत्र दिलं। पंढरपुरात पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस। कोकाटे पाटील कुटुंबियांकडून सोन्याचा कळस अर्पण। देहू, आळंदी, मुक्ताईनगर नंतर आता पंढरपूरमध्ये सोन्याचा कळस। आणि आता बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। आजपासून पुढील 3 दिवस मुंबईचा तापमान वाढणार। मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज। 2025-26 या वर्षात चित्रपट, मालिका, जाहिराती आणि वेब सिरीजच्या शूटिंगमधून पश्चिम रेल्वेला 2 कोटींचा निधी। पश्चिम रेल्वेला आतापर्यंत सर्वाधिक उत्पन्न देखील मिळालं। मुंबईमध्ये सध्या मध्य रेल्वेवरती प्रवासी संख्येत वाढ। मध्य रेल्वे प्रशासनानं जाहीर केली आकडेवारी। जानेवारीमध्ये एका महिन्यात तब्बल 12,70 लाखांहून अधिक प्रवाशांचा मध्य रेल्वे प्रवास मार्गावरील लोकलमधून प्रवास। पुणे परिमंडळातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं आता वेळेवर निवारण होणार। पुणे परिमंडळ करून आता आरोग्य अदालत मोहीम घेऊन 5 प्रकरणं निकाली काढण्याचंही नियोजन। जप्त केलेली वाहनं परस्पर विकली तर संबंधित बँक वित्तपुरवठादार संस्थेवरती कारवाई केली जाणार आहे। पुणे आरटीओचा वित्तपुरवठादार संस्थांना इशारा। जप्त केलेल्या वाहनांची माहिती परिवहन कार्यालयाला देणं वित्तपुरवठादार संस्थांना बंधनकारक। पुण्यात खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्यानं हल्ला केला। पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप आक्रमक। थेट सर्वसाधारण सभेत गाजला मुद्दा। कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। पुणे परिवहन विभागाच्या अखत्यारीत एटीएस केंद्राचं काम रखडलं तर एटीएस केंद्राला कार्यान्वित होण्यासाठी आणखी 7 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागणार। पुणे आरटीओनं दिली माहिती। एटीएस केंद्राअभावी फिटनेस पासिंगही रखडलं। पुण्यात मार्केट यार्डमधील गुळ भुसार बाजार 25 फेब्रुवारीला बंद। गुळ भुसार बाजारातील व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि बाजार आवारातील समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधावं यासाठी गुळ भुसार बाजारातील सर्व व्यवहार बंद राहणार।